बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते पुण्यातून। अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेत। ते नेमके गेले कुठे? एनसीपीची चर्चा फिसकटली असताना दादा एकटेच रवाना झालेले आहेत। आत्ताची ही मोठी बातमी, अजित पवार नेमके गेले कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। राष्ट्रवादी सोबतची युती फिसकटल्यानंतर अजित पवार आता नेमके अचानक गेले कुठे? कुठे नेमके ते जात आहेत? काय नेमकं पुढे घडणार आहे याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली। पोलीस ताफाही अजित पवार यांनी घेतलेला नाहीये। थेट जाऊयात पुण्याला, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, काही वेळापूर्वी आपण बोलत होतो अजित दादा अचानक गेले कुठे, महत्त्वाचं म्हणजे पोलीस ताफाही त्यांनी सोबत घेतलेला नाहीये। आपण जर पाहिलं तर काल रात्रीच्या सुमारामध्ये महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती 2:30 ते 3 वाजेपर्यंत चाललेली होती आणि या बैठकीसाठी मनसेचे पदाधिकारी जे आहेत तेही उपस्थित होते। काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं एक प्रस्ताव जो आहे त्या संदर्भातली चर्चा अजित पवारांबरोबर झालेली होती काल दुपारी। मात्र ही चर्चा अवघ्या 10 मिनिटात संपलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही पदाधिकारी असतील, अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील, प्रकाश म्हस्के असतील, या बैठकीमधून ते बाहेर पडले। ते म्हणे अजून एक चर्चा होईल आणि या चर्चेनंतर पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाईल। मात्र ही चर्चा होण्यापूर्वीच शरद पवार पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी महाविकास आघाडी बरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर अजित पवार पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची एक बैठक झाली। त्यानंतर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी पिंपरी चिंचवडचे ते अजित पवारांच्या या भूमिकेवरती नाराज होते आणि त्यानंतर ते पक्षातून बाहेर पडतील असा इशारा त्यांनी दिला होता। त्यानंतर सर्व बैठका संपून अजित पवार रात्री पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलेले होते। रात्रीपर्यंत त्या बैठका सुरू होत्या। मात्र त्यामध्ये काय झाले सांगता आतापर्यंत माहिती मिळू शकली नाही, रात्री उशिरापर्यंत, कारण की राष्ट्रवादी सोबळावर लढणार असा नारा जो आहे तो अजित पवारांनी दिलेला होता। आता जर बघितलं तर आज सकाळी अजित पवार 7 वाजता बारामती हॉस्टेल या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर ते अवघ्या पाऊण तासातच बारामती हॉस्टेलच्या बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे अजित पवार बाहेर पडल्यानंतर आता नेमकं ते भेटायला कुणाला गेलेत किंवा पोलीस ताफा न घेता ते गेलेले, त्यामुळे ते नेमके गेलेत कुठे हे आता शोधा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।